चल निकल घर से, काम नहीं करती कुछ नहीं, निकल निकल इसको घर से। अभी क्या सांगने का इनको, ए बघा बघू शकता का। हॅलो गाईज, वेलकम बॅक माय नवरोबा ब्लॉग। तर तुम्ही विचार करत असेल की हीच का व्हिडिओ सुरू करते नाही का, तर मी सांगते तुम्हाला, माझा नवरा अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना। झोपेतून लेट उठता है, तो मी तुम्हाला दाखवते या इकडे। माझे नवरा तंगड्यावर करून तर तुम्ही बघितलं असेल कसा झोपलाय माझे नवरोबा। मग मी पण थोडेसे कपडे ते धुवून घेते आणि माझा एक प्रँक करायची इच्छा होती, ते आपण प्रँक करू निलेश सोबत। तो आता झोपलाय आणि उसको मैं उठाने के बाद ऐसे पावसा में भिजाएगी उसको मैं पूरा काय मराठी। हाय गाइस, गुड मॉर्निंग। तो आज खूप पाऊस पडतोय, पाऊस बघू शकता तुम्ही, फुल जोरात पाऊस चालू आहे मित्रांनो। पाऊस पडत होता त्याआधी आम्ही खूप मस्ती केली। घरात जाईन मी दाखवतो आम्ही काय मस्ती केलेली ते, तो हा व्हिडिओ बघा। अब अटैक करने का प्लान। ये देता ताई को छाता, इस पे अटैक कर देता। अभी इसकी चड्डी दिख रही, चड्डी दिख रही, चड्डी। पीड़े कुड़ी तो गाइस, अभी फटाफट सिम्मी पण कपडे धुवून घेणार आणि ये तर मित्रांनो, आता सिम्मी फटाफट कपडे धुवून घेणार। आजच्या दिवसात बघू कसं काय ते, तो व्हिडिओ असं कंटिन्यू करा। धो फटाफट। तर मित्रांनो, पाऊस पडला आणि आम्ही खूप धमाल केली, मजा आली। आता ताई पण इथं पाणी वगैरे फेकलेलं आहे, सिमीने ते साफ करते आणि परत एकदा बघायचंय नक्की। Once more. आता तिला निस्ता घसटव इकडून तिकडून। चल निकल घर से, काम नहीं करती कुछ नहीं, निकल
निकल इसको घर से ये देखो आई वरडते का बोल रही है मम्मी शिव्या द्यायला लागल्या. तर मित्रांनो आईने घातल्या शिव्या. आई झोपूनच शिव्या घालत होत्या. आमची मस्ती चालली ना. तर आता मित्रांनो आम्ही काय करतो फटाफट मी फ्रेश होतो. ताई इथे तिचं काम करते, सिमी पण इथे तिचं काम करते आणि बघूया हा दिवसभरात कसं काय होतं ते तुम्हाला आम्ही दाखवतो. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मित्रांनो मी तुम्हाला काहीतरी दाखवते. या इकडे जोकर दाखवते. जोकर हे बघा मित्रांनो माझे नवरोबा कसे बाहेर आंघोळ करताय. कारण की आम्ही लोक खूप मस्ती करत होतो पावसामध्ये. मग आईनी मस्त शिव्या घातल्या. बोलले की तुम्ही बाहेरच आंघोळ करा, घरात यायचं नाही. आज आम्ही खूप मस्ती केली नाही का सिमी मी दीदीने. तर आईने झोपली होती तिथूनच शिव्या घालत होती. तर आज घरात आंघोळ करूनच दिली, आज बाहेरच आंघोळ करायची बाई. बाहेरच आंघोळ करायची बाई. मी पण माझे जवळचे कपडे राहिले ते धुवून घेते पटपट पट. हे बघा माकड. अभी क्या सांगने का इनको. हाँ हे बघा तुम्ही बघू शकता का. हे बघा कसे पडले. खूप मजा. व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तोपर्यंत आम्ही आंघोळ करून घेतो. सिमी पण कपडे धुवून घेते आणि जरा पोट दुखतं त्यासाठी औषधी वनस्पती मी आणायला जाते ते तुम्हाला दाखवतो. तर फायनल मित्रांनो माझी आंघोळ करून झालेली आहे आणि तुम्हाला बोललो होतो की माझ्या पोटात दुखत होतं सकाळी कळ येत होती. तर त्यासाठी आमच्याकडे गावाकडे जे आयुर्वेदिक औषध आहे ते मी तुम्हाला आज दाखवतो काय आणि कसं खायचं ते. ही फांगळी आहे. तर याच्या कवळे जे डिऱ्या आहेत त्या 4-5 पानं तोडायची. कवळ्या डिऱ्या मित्रांनो फांगुलटीच्या जे कवळ्या डिऱ्या होत्या त्या तोडून झालेल्या आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. आणि एक दुसरी जी वनस्पती आहे तिला उक्षी बोलतात आमच्याकडे. उक्षीच्या डिऱ्या पण थोडे तोडाव्या लागतात. हे बघा ही आमच्याकडे जंगली वनस्पती आहे. त्यामधले ह्या डिऱ्या असतात कवळ्या तर त्या तोडून घ्यायच्या सगळ्या. तर मित्रांनो माझे ते उक्षीच्या डिऱ्या म्हणजे कवळे पानं असतात ते तोडून घ्यायचे असतात. तर हे बघा तुम्ही बघू शकता मी ते तोडून घेतलेले दोन्ही वनस्पतीच्या. एकीला बोलतात आमच्याकडे फांगुलटी आणि एकीला बोलतात उक्षी. तर आता तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आता यांना मी घरी जाईल आणि फटाफट वॉश करतो. तर मित्रांनो मी फायनली वॉश करून घेतलेलं आणि त्यांना वॉश करूनच चावून त्याचा रस प्यावा लागतो. मी तुम्हाला दाखवतो खोटं वाटत असेल तर. तर हे एकदम व्यवस्थित चावून घ्यायचं आणि त्याचा रस असतो तो प्यायचा. हे सगळं जे चावून आपण त्याचं पाणी येतं रस होतो ते गिळायचं. नंतर हा पाला आहे चावलेला तो फेकून द्यायचा. तर मित्रांनो माझं ते पाल्याचा रस पिऊन झालेला आहे. आयुर्वेदिक औषध खाऊन झालेलं आहे. आणि अशा ह्या आयुर्वेदिक ज्या वनस्पती तुम्हाला वाटत असेल यांना कसं माहिती. तर माझे आजोबा होते त्यांना वनस्पतीबद्दल खूप नॉलेज होतं. ते आता नाहीये. मिस करतोय आम्ही सगळे त्यांना. पण त्यांनी ज्या सांगितलेल्या होत्या वनस्पती त्याबद्दल थोडी माहिती आहे. जर नेक्स्ट काहीतरी कुठल्या दुसऱ्या वनस्पतीवरती औषध पाहिजे असेल तर मला कमेंट्स करा. माझ्या आजोबांचे भाऊ आहेत ते आहेत तर त्यांना माहिती आहे. तर आम्ही तुम्हाला तसं सांगू जसं की कावीळ वगैरे होते सगळ्या औषधावर सगळ्या प्रॉब्लेमावरती आयुर्वेदिक औषध असतं आणि ते माझ्या आजोबांचे भाऊ आहेत अजून. तर त्यांना सगळं माहिती आहे. आणि सिमीचं पण काम करून झालेलं आहे. मी सकाळी लवकर उठलेली का माहितीये का.
इनको पानी में भिजाने का था मुझे, तो भिजाने का था इनको पावसामध्ये मेरे को ओला करायचा होता, पण काय झालं ना, माझं सोबत ही प्रँक हो गया. हा, सकाळी लवकर उठून आणि झोपेत कसं माणूस कान खुले असतात, भले डोळे बंद असले तरी, तर मी ऐकलं होतं नाही का. म्हणजे तू ऐकलेला. तर मग इथून मस्ती स्टार्ट केली. मग त्याच्यानंतर जोरात खरंच पाऊस आला. मग तिला पावसात पूर्ण भिजवलं आणि खूप मजा आली मित्रांनो. मजा आली. आणि सगळ्यांना थँक्यू सो मच मनापासून, कारण हिला आणायला जायचं तो लग्नानंतरचा ब्लॉग आमचा 2 लाख व्ह्यू क्रॉस झालेले आहेत. त्याबद्दल सगळ्यांना मनापासून थँक्यू सो मच. असंच प्रेम करत राहा. आईची पण तब्येत बरी नाही, तर तिला बोललो चल, ती बोलते की उद्या जाईल मी, आज नको, तर तुम्ही सामान घेऊन या. तर मित्रांनो हा ब्लॉग इथे सेंड करू. आता आम्ही जेवण करून घेऊ आणि मग ही पण घरी थोडा रेस्ट करणार. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. माकड तोंडाचे.